Hello students, so today we are going to discuss about the mathematical logic, next part of the mathematical logic. तर या ठिकाणी काही सिंपल क्वेश्चन्स आहेत. आपण या ठिकाणी पाहिलं होतं की आपल्याकडं कंपाऊंड स्टेटमेंट असते, म्हणजे दोन सिंपल स्टेटमेंट कनेक्ट केलेले असतात कनेक्टिव्हजने. दोन सिंपल स्टेटमेंट कनेक्ट केलेले असतात कनेक्टिव्हजने, बरोबर आहे. मग कनेक्टिव्हज कोणते कोणते होते आपल्याकडे? कनेक्टिव्हज होते अँड, ऑर, त्यानंतर इफ देन आणि डबल इम्प्लिकेशन. मग अँड, नॉट, ऑर, इफ देन आणि डबल इम्प्लिकेशन ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. तर आता दोन सिम्बॉल कसे असतात आणि कशा प्रकारचे स्टेटमेंट असतात की जे आपण ट्रूथ टेबलमध्ये सॉल्व केले. ओके, जसं की या ठिकाणी एक्सप्रेस द फॉलोइंग इन अ सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये एक्सप्रेस करा म्हणते. आय लाईक प्लेइंग बट नॉट सिंगिंग. बट नॉट सिंगिंग याला काय करायचं? सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं. मग या ठिकाणी सोल्युशन. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपण इक्वेशन लिहित असताना पहिले तर हे चेक करायचं की ते कंपाऊंड स्टेटमेंट आहे का नाही. ओके, मग या ठिकाणी आय लाईक प्लेइंग हे झालं. या ठिकाणी लेट पी बी द स्टेटमेंट, आय लाईक प्लेइंग. याचा अर्थ होतो पी बी द स्टेटमेंट. पी हे असं स्टेटमेंट आहे की ज्याला आम्ही काय म्हटलं? आय लाईक प्लेइंग. मग तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर ते स्टेटमेंट जे आहे ते दोन भागामध्ये तोडायचं आहे तुम्हाला. आय लाईक प्लेइंग हे स्टेटमेंट कशाने कनेक्ट केलेलं आहे? बटने. आणि या ठिकाणी काय आहे? नॉट सिंगिंग. तर आता नॉट जे आहे ते आम्हाला या ठिकाणी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. त्यामुळं नॉट कधीही तुम्ही या ठिकाणी घ्यायचा नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे स्टेटमेंट तोडून राहिले, एकाचे दोन करून राहिले, त्याच्यामध्ये नॉट घ्यायचा नाही. मग काय घ्यायचं? आय लाईक सिंगिंग. मग आता दोन्ही लाईक घेतले, तिथं तर नॉट लाईक आहे. ओके, तिथं तर नॉट लाईक आहे, पण पी आणि क्यूशी त्याचं काही घेणं देणं नाही. ओके, मग आय लाईक प्लेइंग, आय लाईक सिंगिंग. ओके, मग आता या ठिकाणी काय, याला कसं लिहू शकतो सिम्बॉलिक फॉर्ममध्ये? पहिलं काय आहे? पी, आय लाईक प्लेइंग आहे. आय लाईक सिंगिंगला क्यू म्हटलं, आय लाईक सिंगिंगला क्यू म्हटलं, आणि नॉट लाईक सिंगिंगला काय म्हणणार आम्ही? निगेशन क्यू. मग पहा, पी काय आहे? आय लाईक सिंगिंग. आणि निगेशन क्यू काय आहे? आय डू नॉट लाईक सिंगिंग. याचं निगेशन क्यू जे लिहावं लागेल आम्हाला, ते कसं लिहावं लागेल? या ठिकाणी आय डू नॉट लाईक सिंगिंग. मग या ठिकाणी निगेशन क्यू म्हणजे काय? आय क्यू हे डॉट द्यायचे दोन. आय डू नॉट लाईक सिंगिंग. ओके, आता पी तुम्हाला माहीत झाला, आय लाईक सिंगिंग. दुसरं काय वाक्य आहे? आय डू नॉट लाईक सिंगिंग. आय लाईक प्लेइंग पी, आय डू नॉट लाईक सिंगिंग निगेशन क्यू. बटने जोडलेलं आहे, तर बट म्हणजेच अँड. बट म्हणजेच काय? अँड. बट ऑर होऊ शकते का? नाही. तर या ठिकाणी हे झाला तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते हे आम्हाला विचारलेलं नाही. याची ट्रूथ व्हॅल्यू आम्हाला काढण्याची गरजही नाही, कारण या ठिकाणी आय कोण आहे आपल्याला माहीत नाही. त्यामुळं त्याचं खरं काय आणि खोटं काय आपल्याला काही माहीत नाही, बरोबर आहे. पण डिक्लेरेशन आहे, आय लाईक प्लेइंग डिक्लेअर केलेलं आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे हे काय? स्टेटमेंट. मग या ठिकाणी होऊ शकते तुम्हाला हे पहिलं आहे, समजलं नसेल तर या ठिकाणी दुसऱ्याचा आन्सर काढून पाहू. पहिलं समजलं नसेल तुम्हाला, आनंद नायदर लाईक क्रिकेट नॉर टेनिस. आता याच्यामध्ये तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं म्हणते. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर काय करायचं? सोल्युशन दुसऱ्याचं, लेट पी बी द स्टेटमेंट, आनंद पी बी द स्टेटमेंट. आनंदला काय आवडत नाही? आनंद नायदर लाईक क्रिकेट, लेट पी बी द स्टेटमेंट, आनंद लाईक क्रिकेट. ओके, मग या ठिकाणी काय? निगेशन पी काय निघू शकतो? आनंद डू नॉट लाईक क्रिकेट, कारण त्याच्यामध्ये नायदर आहे.
ओके, नायदरचा समोर आपण पाहू त्याचं काय करायचं ते. आता या ठिकाणी काय म्हणते, आनंद नायदर लाईक क्रिकेट नॉर टेनिस, त्याला टेनिसही आवडत नाही. मग या ठिकाणी क्यू वाक्य घ्यायचं. दुसरं वाक्य क्यू आहे, आनंद लाईक क्रिकेट. पण या ठिकाणी याचा जर निगेशन घेतला, निगेशन का घ्यायचा, कारण त्यात नायदर आहे, नॉर आहे, म्हणजे नॉट आहे. नायदर म्हणजे पण नॉट, नॉर म्हणजे पण नॉट. ओके, मग या ठिकाणी काय, नॉट क्यू म्हणजे आनंद डू नॉट लाईक क्रिकेट. प्रॅक्टिस झाली की हे वाक्य लिहिण्याची गरजही नाही, ॲटोमॅटिक तुम्हाला समजायला लागते. आता पहा, आनंद डू नॉट लाईक क्रिकेट, किंवा तुम्ही जर म्हटलं मी ह्या 2 वाक्यावरच काम करतो, आनंद लाईक क्रिकेट या वाक्यानुसार त्याला आवडते का, नायदर नाही. मग आनंद डू नॉट लाईक क्रिकेट. ओके, निगेशन ऑफ पी. पी म्हणजे काय, आनंद लाईक क्रिकेट, आणि निगेशन पी म्हणजे काय, निगेटिव्ह, नाही आवडत. पी म्हणते आवडते, आणि निगेशन लावल्यामुळं काय झालं, नाही आवडत. नॉर, नॉरमध्ये पहा या ठिकाणी काय लपलेलं आहे, ऑर. मग या ठिकाणी काय आला, ऑर. आणि त्याला टेनिस आवडते का, टेनिस पण आवडत नाही. मग टेनिस आवडत नाही तर क्यू म्हणजे काय, टेनिस आवडते. क्यू म्हणजे काय, आनंद लाईक क्रिकेट. आनंद लाईक काय, क्रिकेट. दोन्ही ठिकाणी क्रिकेटच लिहिलं का, ओके, टेनिस लिहा शांततेनं. सोपा टॉपिक आहे, शांततेने घेऊन राहिलो आपण. या ठिकाणी टेनिस बरं. मग या ठिकाणी निगेशन क्यू. नॉर होता, त्या नॉरमध्ये एन म्हणजे नॉट, ऑर लपलेला आहे, ऑरचं स्टेटमेंट लिहिलं. मग हा झाला तुमचा काय झाला, सिम्बॉलिक फॉर्म. मग सिम्बॉलिक फॉर्म कोणत्याही स्टेटमेंटचा करायचा असेल तर त्याला 2 मध्ये जोडा. निगेटिव्ह असले तरी पॉझिटिव्ह घ्या. पहा तिथं आनंद नायदर लाईक क्रिकेट, त्याला क्रिकेट आवडत नाही, पण आपण पॉझिटिव्ह घेतलं. सिम्बॉलिकमध्ये त्याला निगेटिव्ह केलं. ओके, मग या ठिकाणी नॉर क्रिकेट टेनिस. नॉर टेनिस म्हणजे काय, त्याला टेनिस आवडते असं लिहिलं आणि त्याला निगेशन लावलं. आणि या ठिकाणी ऑर, नॉरच्या जागेवर काय लिहिलं या ठिकाणी, ऑर. आणि त्याला क्रिकेटही आवडत नाही, आणि त्याला क्रिकेटही आवडत नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपलं हे जे वाक्य आहे हे चुकलं का बरोबर आहे. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे वाक्य एकदा परत वाचा, आणि परत वाचल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की आपलं जे वाक्य आहे ते काय झालेलं आहे, पूर्णतः चुकलेलं आहे 100%. ही चूक फार महत्त्वाची आहे. ही चूक भरपूर काही शिकवून जाणार की त्या ठिकाणी मी नॉरमधला जो ऑर लिहिला तो बरोबर आहे का चुकीचा आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा विचार तुम्हाला करायचा आहे. नॉरमधला जो ऑर लिहिलेला आहे किंवा मी या ठिकाणी विचार केला की नॉर आहे, नॉर आहे तर मग मी काय लिहिणार, ऑर लिहिणार. तर हे बरोबर आहे का, वाक्य वाचा परत वाक्य शांततेनं. आता मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही ऐकून घेतलं, स्वतःचं डोकं लावण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी. ओके, 100% नॉर आहे तर ऑर येईल असं नाही आहे. काय म्हणते पहा, आनंदला क्रिकेट आवडत नाही, आनंदला क्रिकेट आवडत नाही किंवा टेनिस आवडत नाही असं म्हणू शकतो का. नॉर म्हणजे नाहीच, नॉर म्हणजे काय होते, नाही, असं म्हणू शकतो का. की या ठिकाणी तुम्ही जर म्हटलं ऑर शब्द वापरतो, ऑर किंवा, बरोबर आहे, तर वाक्य पहा कसं कन्फ्युजिंग होते. मी म्हटलं मला वांग्याची भाजी आवडत नाही किंवा भेंडीची भाजी आवडत नाही, याचा अर्थ काय, याचा काय लॉजिक लागून राहिला. मी जर म्हटलं वांग्याची भाजी आवडत नाही आणि भेंडीची आवडत नाही, म्हणजे दोन्ही आवडत नाहीत. ओके, मला वांग्याची आवडत नाही किंवा भेंडीची आवडत नाही, या वाक्यामध्ये काय लॉजिक आहे, चुकीचं आहे सगळे. किंवा कसं वापरू शकतो, ऑर कसं वापरू शकतो, दोन्ही गोष्टी आवडत नाहीत तर तिथं ऑर कसं वापरू शकतो, तिथं काय वापरावं लागेल, आणि मला वांग्याची भाजी आवडत नाही आणि भेंडीची भाजी आवडत नाही, आणि तिथं बरोबर परफेक्ट बसते. मी जर म्हटलं की मला वांग्याची भाजी आवडत नाही किंवा भेंडीची भाजी आवडत नाही, म्हणजे मी स्वतःबद्दलच कन्फ्यूज आहे. म्हणजे मग नेमकं वांगा आवडत नाही का भेंडी आवडत नाही, किंवाचा काय प्रश्न आला तिथं. मग या ठिकाणी कधीच कन्फ्यूज व्हायचं नाही की नॉर आहे म्हणजे ऑर वापरता येईल, तिथं काय वापरावं लागेल तुम्हाला, अँड. मग आता अजून दुसऱ्या प्रकारे विचार करू की या ठिकाणी इथं तर तुम्हाला अँड पण दिलेलं नाही आहे
आणि ऑर पण दिलेलं नाही आहे. मग वापरायचं काय, तर लॉजिक लावायचं की वाक्य आपल्याला बनवता येते, कमीत कमी मराठीत तरी समजलं पाहिजे. आनंदला क्रिकेट खेळणं आवडत नाही, बरोबर आहे, आणि टेनिसही आवडत नाही. आपण मराठीत बोलताना असं बोलतो. असं बोलू का, आनंदला क्रिकेट खेळणं आवडत नाही किंवा टेनिस खेळणं आवडत नाही, असं आपण बोलणार का? असं आपण बोलणारच नाही. किंवा कसं काय येणार, जेव्हा दोन्ही गोष्टी आवडत नाहीत माहीत आहे, डिक्लेअर करून टाकल्या, तेव्हा किंवा कसं काय येणार मधात? ओके, तेव्हा किंवा येणार नाही. म्हणजे कोण्या प्रकारचं वाक्य कुठल्या कनेक्टिव्हनं जोडलं गेलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मग या ठिकाणी ऑर येणार का? नाही. मग तुम्ही हा विचार नाही करायचा की नॉर आहे तर मग नॉरमधला नॉर म्हणजे ऑरच आहे, नाही, तसं काही नाही आहे. ओके, तर हे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी. ओके, सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय की या ठिकाणी अँड तर दिलेलं नाही तरी कसं काय वापरला. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की या ठिकाणी वाक्य वाचा व्यवस्थित एकदा. काय, आनंद डू नॉट लाईक क्रिकेट अँड डू नॉट लाईक वॉट, टेनिस. तुम्ही असं नाही म्हणू शकत आनंद डू नॉट लाईक क्रिकेट किंवा आनंद डू नॉट लाईक टेनिस. म्हणजे एक तर त्याला क्रिकेट आवडत नाही किंवा टेनिस आवडत नाही, म्हणजे काय, त्याचा काही लॉजिक लागत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मग व्यवस्थित लिहिताना व्यवस्थित विचार करावा लागणार. लॉजिक म्हणतात चॅप्टरला, मग तुम्हाला लॉजिक लावावं लागणार, हे लक्षात घ्या. जे सांगतोय ते शांततेने लक्षात घ्या आणि प्रॅक्टिसही तुम्हाला करावी लागेल. ओके, मग आता पहा नंबर 3, रेखा अँड रामा आर ट्विन्स. मग आता या ठिकाणी हे वाक्य वेगळं करता येते का पाहू. रेखा इज ट्विन क्यू, रामा इज ट्विन. हे बरोबर आहे. ट्विन एकटा कसा असू शकतो. रेखा इज अ ट्विन किंवा रेखा आर ट्विन. चला या ठिकाणी आर वापरू, तिथं आर वापरलेला आहे ना. मग रेखा अँड रामा आर ट्विन्स हे वापरलेलं आहे का नाही, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी रेखा आर ट्विन्स, रेखा आर कसा असू शकतो, आहेत का ते, एकवचनी झालं, बरोबर आहे. आणि एकवचनी जर आहे तर ते ट्विन कसा असू शकते, ट्विन किती असतात, दोघं, बरोबर आहे. रामा इज ट्विन, रामा एकटाच आहे आणि ट्विन कसा असू शकतो तो, बरोबर आहे. मग या ठिकाणी त्यानं शब्द काय वापरला, रेखा अँड रामा आर ट्विन्स. तर या ठिकाणी हे वाक्य कंपाऊंड स्टेटमेंट आहे का, नाही, इट इज नॉट अ कंपाऊंड स्टेटमेंट. हे दोन स्टेटमेंट एकमेकाला जोडलेले आहे का, नाही, हे या ठिकाणी एकच स्टेटमेंट आहे. मग तुम्ही जर म्हणसाल कनेक्टिव्ह आहे, या कनेक्टिव्हनं दोन नाऊन एकत्र जोडलेले आहेत. ओके, या कनेक्टिव्हनं काय केलेलं आहे, तर दोन नाऊन एकमेकाला जोडलेले आहेत. झालं. जसं की या ठिकाणी पहा, हे दोन स्पेशल वाक्य आहेत. काय, आनंद नायदर लाईक क्रिकेट, आनंद नायदर लाईक टेनिस. हे दोन वाक्य आहेत. हे दोन वेगळे करता येतात. आनंदला क्रिकेट आवडत नाही आणि आनंदला काय आवडत नाही, टेनिस आवडत नाही. पण तुम्ही हे वेगळं करू शकत नाही. मग इट इज वॉट, इट इज नॉट अ कंपाऊंड स्टेटमेंट, इट इज सिम्पल स्टेटमेंट. आपण सिम्पल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट काय असते हे शांततेनं पाहिलेलं आहे. ओके, मग यामुळं इथं आता काय, मग याला म्हणू शकतो पी विथ सेंटेन्स किंवा सिम्बॉलिक फॉर्म काय, फक्त पी. कसा, रेखा अँड रामा आर ट्विन्स, मग पी, बस, फक्त पी, हा झाला सिम्बॉल किंवा एकच स्टेटमेंट आहे का नाही. जर इथं नॉट असता, रेखा अँड रामा आर नॉट ट्विन्स, तर मग काय केलं असतं, समजा हेच दुसरं वाक्य, चौथं, हेच प्रॅक्टिससाठी शब्द काय आहे, रेखा अँड रामा आर नॉट ट्विन्स. मग इथं काय लिहिलं असतं, रेखा अँड रामा आर ट्विन्स, मग इथं काय केलं असतं आपण, आपल्याला आर ट्विन आहेत का, नाही, याच्यामध्ये काय नॉट जर टाकला तर समोरचं वाक्य एखादं असं येईल नॉट, मग नॉटचं काय होईल, असं होईल. मग पी म्हणजे काय, रेखा अँड रामा आर ट्विन्स, आणि नॉट लावला म्हणजे काय होईल समोर, रेखा अँड रामा आर नॉट ट्विन्स. मग घेताना वाक्य पॉझिटिव्ह घ्यायचं आणि त्या निगेटिव्ह जर असेल, आपल्याला जर निगेटिव्ह पाहिजे असेल ओरिजिनल, हे काय केलं आपण, अंडरस्टँड केलं, हे लेट सपोज केलं आहे ना. आणि या ठिकाणी जर समजा ओरिजिनल आम्हाला नॉट पाहिजे असेल तर आम्ही नॉट सिम्बॉलमध्ये वापरणार.
नॉट ट्विन्स. ओके, हे केव्हा जर तुम्ही चौथं शिल्लकचं प्रॉब्लेम आलं की रेखा अँड रामा आर ट्विन्स तर फक्त पी मग अशी जे सांगितलं ते. आणि इथे जर नॉट शब्द असेल तर मग निगेशन आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ओके, आता समोरचं पाहू शांततेनं. पुस्तकामध्ये सगळं आहे, वाचावं लागेल तुम्हाला. बेसिक आहे एकदम. झालं. आयदर 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑर याच्यात तर डायरेक्ट ऑर दिलेला आहे म्हणजे कनेक्टिव्ह ऑर आहे. 41 इज डिव्हिजिबल बाय 7. मग या ठिकाणी तुम्ही वाक्य काय घेणार? पी 25 इज परफेक्ट स्क्वेअर. हे झालं एक वाक्य. क्यू 41 इज डिव्हिजिबल बाय 7. 41 इज डिव्हिजिबल बाय 7. ओके, 41 इज डिव्हिजिबल बाय 7. मग सांगा आता याचे दोन वेगवेगळे वाक्य तुम्ही काय करणार? दोन वेगवेगळे वाक्य काय करणार? तर या ठिकाणी 41 इज डिव्हिजिबल बाय 7 आणि 25 इज काय? परफेक्ट स्क्वेअर. आता हे जे दोन वाक्य आहेत हे कशाने जोडलेले आहेत? ऑर. सिंपल. आता समजण्यासारखं हे आहे की हे 41 इज डिव्हिजिबल बाय 7 आहे का? नाही. ओके, मग आता जर मी याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन वाढवला की जो समोरचा आहे काय? एक्सप्रेस द फॉलोइंग इन अ सिम्बॉलिक फॉर्म अँड फाइंड देअर ट्रूथ व्हॅल्यू. इथे ट्रूथ व्हॅल्यू निघते का? हो. कशी सांगा? पी काय? 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर आहे का? हो. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? टी. क्यू काय? 41 इज डिव्हिजिबल बाय 7. डिव्हिजिबल बाय 7 आहे का? नाही. म्हणजे काय? फॉल्स. मग या ठिकाणी ऑर, ट्रू ऑर फॉल्स. ऑरची कंडिशन काय होती? बोथ आर फॉल्स ऑर इज फॉल्स. अदरवाईज काय आहे? ट्रू. बोथ आर फॉल्स आले का? नाही. म्हणजे याची फायनल व्हॅल्यू काय आहे? ट्रू. बोथ आर फॉल्स आहेत का? नाही. मग या सिम्बॉलिक फॉर्मची फायनल व्हॅल्यू काय आलेली आहे? ट्रू. म्हणजे या स्टेटमेंटची फायनल व्हॅल्यू काय आलेली आहे? ट्रू. कारण कशाने दिलेलं आहे? ऑरनं. जर समजा हे अँडनं दिलेलं असतं, अँडनं, अजून एक प्रॉब्लेम 5वं समजा हे स्टेटमेंट तुम्ही खाली प्रॅक्टिससाठी घ्यायचं. आयदर 25 आयदर काढून टाका शब्द. 25 इज परफेक्ट स्क्वेअर अँड 41 इज डिव्हिजिबल बाय 7. असे दोन वाक्य आले. अँडचं वाक्य दुसरं. तर या ठिकाणी आम्ही काय लिहू शकतो आता? पी अँड क्यू. कारण अँडनं एक्स्ट्रा प्रॉब्लेम घेतलं बरं काय? चौथ्याचं 5वं केलं काय? आयदर काढलं ऑरच्या जागेवर काय टाकलं? अँड 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 41 इज डिव्हिजिबल बाय काय? 7. मग या ठिकाणी 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर पी अँडनं कनेक्ट केलेलं असल्यामुळं कनेक्टिव्ह काय टाकला? अँड 41 इज डिव्हिजिबल बाय 7 काय टाकलं? क्यू. मग सांगा हे खरं आहे का? काय पी खरं आहे का? हो. त्याची व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? टी. कारण पी 25 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? हो. कशाचा आहे? 5चा. पण 41ला 7ने डिव्हिजिबल करू शकतो का? डिवाइड करू शकतो का? नाही. मग हे काय झालं? फॉल्स. मग अँड आता याची फायनल ट्रूथ व्हॅल्यू काय आहे ते पहा. बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. बोथ आर ट्रू आहेत का? नाही. मग याची फायनल व्हॅल्यू काय आली? फॉल्स. ओके, टार्गेट पब्लिकेशन घ्यायचं आणि व्यवस्थित लिहून घ्यायचं. काहीच अवघड नाही. जो मेन टॉपिक होता आपला तो झालेला आहे. अजून थोडाफार बाकी आहे तो घेऊ आता. राणी नेव्हर वर्क हार्ड. मग आता याचं पी स्टेटमेंट काय घेणार तुम्ही सांगा? राणी वर्क हार्ड. कारण आम्हाला निगेटिव्ह घ्यायचं सांगितलेलं नाही. ओके, मग निगेशन कशात येणार? तर ते आम्ही सिम्बॉलमध्ये आणणार. राणी नेव्हर वर्क हार्ड येट तरी पण शी गेट्स गुड मार्क्स. मग या ठिकाणी शी गेट्स गुड मार्कला काय लिहू शकतो? राणी गेट्स गुड मार्क्स. मग शी गेट गुड मार्क्स हे आला क्यू. मग पी म्हणजे काय? राणी वर्क हार्ड आणि नॉट लावल्यामुळं काय? राणी डू नॉट वर्क हार्ड. आणि क्यू म्हणजे काय? राणी म्हणजे कोण? शी गेट्स गुड मार्क. मग हे आलं. मधात काय टाकायचं? आता पहा मधात काय टाकायचं? येट आलं. ओके, मग आता येट आलं तर ते ऑर पण नाही आहे, अँड पण नाही आहे, इफ देन पण नाही आहे, डबल इम्प्लिकेशन पण नाही आहे. ओके, मग वापरायचं काय? कसं समजायचं की काय वापरायचं? आता मराठीत करू त्या वाक्याला. राणी हार्डवर्क करत नाही
तरीही शी गेट्स गुड मार्क्स, तरी तिला चांगले मार्क पडतात. राणी हार्डवर्क करत नाही तरी तिला चांगले मार्क पडतात. आता याच्यामध्ये ऑर वापरू शकतो का, म्हणजे किंवा शब्द टाकू शकतो का, आपल्याला ते बरोबर वाटते का? राणी हार्डवर्क करत नाही किंवा तिला चांगले मार्क्स मिळतात, असं वाटू शकते का? राणी हार्डवर्क करत नाही किंवा चांगले मार्क पडतात, हे कसं काय पॉसिबल आहे का? नाही. पण आता पहा, आणि जर वापरलं तर पहा, आणि राणी हार्डवर्क करत नाही आणि तरी पण तिला चांगले मार्क पडतात, म्हणजे काय वापरू शकतो? अँड. आणि या ठिकाणी हे आलं अँड. का वापरला अँड? तुम्ही शब्द पहा, शब्दशः अर्थ घ्या त्याचा. राणी हार्डवर्क करत नाही किंवा तरीही तिला चांगले मार्क मिळतात. हे लॉजिक आहे काय? किंवा तरीही चांगले मार्क कसं काय मिळतात? म्हणजे हार्डवर्क करत नाही किंवा चांगले मार्क पडतात, असं बोलू शकतो का? नाही. ती दोन्ही कामं करायला लागलेली आहे. काय की हार्डवर्क तर करत नाही पण चांगले मार्कही मिळतात, म्हणून या ठिकाणी दोन्ही गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. म्हणून आम्ही कोणता शब्द वापरू शकतो? आणि या ठिकाणी कोणताच कनेक्टिव्हचं नाव दिलं ना जरी नसलं तरी लॉजिकली आम्हाला ओळखावं लागेल की या ठिकाणी आम्ही कोणता शब्द किंवा कोणता कनेक्टिव्ह वापरू शकतो. ओके. मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोणतं कनेक्टिव्ह वापरायचं हे डायरेक्ट दिलेलं असेलच असं नाही. जसं की ऑर शब्द डायरेक्ट दिलेला असेल किंवा अँड शब्द डायरेक्ट दिलेला असेल असं सांगता येत नाही. तुम्हाला हे ओळखावंच लागेल. आता इवन दो इट इज नॉट क्लाउडी, जरी आभाळ नसल, इट इज स्टील रेनिंग, तरीही ते पाणी पडत आहे. मग या ठिकाणी काय म्हणसाल? पी. इट इज क्लाउडी. नॉट क्लाउडी आहे तर आम्ही त्याला निगेशन लावू. पी म्हणजे काय? इट इज क्लाउडी. आणि निगेशन लावल्यामुळं काय झालं? याचा उलट, इट इज नॉट क्लाउडी. इवन दो इट इज नॉट क्लाउडी, इट इज स्टील रेनिंग. इट इज रेनिंग. स्टील शब्द वगैरे वापरला नाही तरी काही फरक पडत नाही याच्यामध्ये. इट इज रेनिंग, तरी पाणी पडत आहे. मग आता ऑर वापरसाल का? अँड. पहा, जर मी मराठीत याचा अर्थ काढला तर आभाळ आलेलं नाही आहे, आभाळ क्लाउडी म्हणजे आभाळ आलेलं नाही आहे किंवा पाणी पडत आहे. किंवा शब्द कसा वापरू शकतो आपण? काय म्हणतो? आभाळ नाही तरी पाणी पडायलं, आभाळ नाही आणि तरी पाणी पडायलं असं म्हणतो, बरोबर आहे? आभाळ नाही आणि तरी पाणी पडायला लागला. उन्हाळा एखाद्या वेळेस सूर्य असतो आणि अचानक पाणी पडायला लागतो, बरोबर. आपण काय म्हणतो? आभाळ नाही, सावली नाही आणि तरी पाणी पडायला, आणि शब्द वापरतो. असं वापरतो का? आभाळ नाही किंवा पाणी पडायला, आभाळ नाही तरी किंवा पाणी पडायला असं वापरतो का? नाही. बोलत असताना काय वापरतो याचा विचार करा. म्हणून या ठिकाणी कोणता आपण वापरणार? अँड. समजून घेण्याचा प्रयत्न करा, फार सोपं आहे, छोटं आहे. ओके. आता शेवटचं, इट इज नॉट ट्रू दॅट आय इज रियल नंबर. इट इज नॉट ट्रू दॅट आय इज रियल नंबर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे का? याच्यामध्ये दोन स्टेटमेंट आहेत का? इट इज नॉट ट्रू दॅट हे स्टेटमेंट आहे का? याच्यात काय डिक्लेअर केलेलं आहे का? हे खरं नाही आहे. काय खरं नाही आहे? हे खरं नाही आहे. काय खरं नाही आहे सांगता येते का? नाही. म्हणजे या ठिकाणी एकच स्टेटमेंट आहे. मग काय या ठिकाणी? हा आय म्हणजे इमॅजिनरी नंबर. मग आय पी इज रियल नंबर. आणि या ठिकाणी दोन वाक्य नसल्यामुळं काय लिहिणार मी? निगेशन पी. फक्त एवढंच. कसं काय? आय इज रियल नंबर आणि नॉट लावल्यामुळं काय? आय इज नॉट रियल नंबर. मग या ठिकाणी काय? इट इज नॉट ट्रू दॅट आय इज वॉट रियल नंबर. इट इज नॉट ट्रू दॅट आय इज रियल नंबर. मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्ही फक्त निगेशन पी आला. निगेशन पी कसा आला? हे खरं नाही आहे की आय इज रियल नंबर. किंवा तुम्ही याला असंही लिहू शकता, इट इज ट्रू दॅट. पीला तुम्ही असं म्हणू शकता पूर्ण, इट इज ट्रू दॅट हे खरं आहे. नॉट काढून टाकायचा. इट इज ट्रू दॅट आय इज रियल नंबर. मग पूर्ण वाक्य आलं, कन्फ्यूज व्हायचं काम नाही. मग निगेशन पी काय होईल आता? निगेशन पी काय? इट इज नॉट ट्रू दॅट आय इज रियल नंबर. निगेशन पी काय टाकायचं? नॉट. इट इज नॉट ट्रू दॅट आय इज रियल नंबर. सिम्पल कन्सेप्ट. ओके. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे आता
की आपल्याला समजून घ्यावं लागेल की कोणत्या वाक्यामध्ये काय टाकायचं आहे आणि काय टाकायचं नाही आहे. ओके. समोरचा क्वेश्चन फार महत्त्वाचा आहे, फार जास्त महत्त्वाचा आहे. ओके. इफ पी स्टेटमेंट काय आहे? पी सोल्युशन आणि गिवन. पी स्टेटमेंट काय आहे तुम्ही लिहून घ्यायचं, क्यू स्टेटमेंट काय आहे ते तुम्ही लिहून घ्यायचं, तेच इथं लिहायचं. एक्सप्रेस द सिम्बॉलिक फॉर्म, पहिल्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय म्हणते? गर्ल्स आर प्लेइंग. गर्ल्स आर व्हॉट? हॅपी. गर्ल्स आर हॅपी. गर्ल्स आर प्लेइंग. गर्ल्स आर प्लेइंग. ओके. पहिलं काय म्हणते? आयदर द गर्ल्स आर हॅपी. गर्ल्स आर हॅपी म्हणजे पी आला. ओके. ऑर आला, ऑर शब्द दिलेला आहे त्यामुळं आर आला. दे आर नॉट प्लेइंग. गर्ल्स आर हॅपी, एक तर गर्ल्स हॅपी येतात किंवा दे आर नॉट प्लेइंग. दे आर नॉट प्लेइंग म्हणजे आला क्यू. सो धिस इज द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ फर्स्ट, पहिल्याचा सिम्बॉलिक फॉर्म. गर्ल्स आर हॅपी ऑर क्यू म्हणजे काय? दे आर प्लेइंग. आणि नॉट लावला म्हणजेच काय? दे आर नॉट प्लेइंग. ओके. नंबर 2 शांततेनं. गर्ल्स आर अनहॅपी. गर्ल्स आर अनहॅपी. गर्ल्स आर अनहॅपी. गर्ल्स आर हॅपीला काय आहे? पी. आणि गर्ल्स आर अनहॅपी म्हणजे नॉट हॅपी. नॉट हॅपीला म्हणजेच काय आलं? नॉट. पी म्हणजे काय आहे? हॅपी. आणि नॉट लावला म्हणजे काय? नॉट हॅपी. मग हे आलं आपलं गर्ल्स आर नॉट हॅपी, हे याच्यात आलं. याच्यात कसं काय? पी म्हणजे काय? गर्ल्स आर हॅपी. आणि नॉट लावला म्हणजेच काय? गर्ल्स आर नॉट हॅपी. म्हणजे एवढं सगळं, हे सगळं या एका सिम्बॉलमध्ये लिहिलं. ओके. बट मगाशीच पाहिलं आपण काय वापरायचं असते? अँड. बटमध्ये मगाशीच पाहिलं काय वापरायचा? अँड. दे आर प्लेइंग. दे आर प्लेइंग काय? दे आर प्लेइंग काय? क्यू. समजा दे आर नॉट प्लेइंग असतं तिथं, तर यालाच काय केलं असतं? निगेशन क्यू. तिसरं फार महत्त्वाचं आहे. तिसरं फार महत्त्वाचं आहे, फार. इट इज नॉट ट्रू दॅट. बरं, काय ट्रू नाही आहे? इट इज नॉट ट्रू दॅट गर्ल्स आर नॉट प्लेइंग. बरोबर आहे. गर्ल्स आर नॉट प्लेइंग. गर्ल्स आर प्लेइंग काय? क्यू. आणि गर्ल्स आर नॉट प्लेइंग काय? निगेशन क्यू. नॉट दोनदा आहे, वर पण आहे आणि खाली पण आहे. मग खालचा पहिले पहा. गर्ल्स आर नॉट प्लेइंग. गर्ल्स आर प्लेइंग म्हणजे क्यू. आणि नॉट प्लेइंग म्हणजे काय आलं? निगेशन क्यू. ओके. बट म्हटलं की अँड आला, आम्ही मगाशीच पाहिलं. दे आर हॅपी. दे आर हॅपी म्हणजे काय आहे? पी. मग आता एवढं झालं म्हणजे झालं का? क्यू म्हणजे काय? दे आर प्लेइंग. नॉट क्यू म्हणजे काय? दे आर नॉट प्लेइंग. दे आर नॉट प्लेइंग म्हणजे एवढं आलं. परत चेक करा ना. बट म्हणजे हा अँड आला. पी म्हणजे काय? दे आर हॅपी. दे आर हॅपी म्हणजेच काय आलं या ठिकाणी? गर्ल्स आर हॅपी म्हणजेच काय आला? पी. मग या सगळ्यात पहिले काय आहे? इट इज नॉट ट्रू दॅट. मग हे कशाला लागणार? पूर्ण वाक्याला लागणार. इट इज नॉट ट्रू दॅट गर्ल्स आर नॉट प्लेइंग अँड बट पी गर्ल्स आर व्हॉट? हॅपी. हे जे आहे पूर्ण ब्रॅकेटला लागल का? कारण इट इज नॉट ट्रू दॅट. मग काय ट्रू नाही? हे ट्रू नाही. हे काय? हे काय? द गर्ल्स आर नॉट प्लेइंग बट दे आर हॅपी. हे सगळ्यात महत्त्वाचं. मग आता या ठिकाणी हे 3 वाक्य तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित करायचे आहेत. ओके. समोरचं पाहू आता. चला समोरचं पाहू. या ठिकाणी हे जे प्रॉब्लेम्स घेऊन राहिलो हे ओल्ड सिलेबसमधले आहेत, पण न्यू सिलेबसमध्ये पण हे आहेतच. ओल्ड सिलेबस आणि न्यू सिलेबसमध्ये काही चॅप्टर्समध्ये काहीच फरक नाही. प्रॉब्लेम्सचं फक्त थोडाफार इकडलं तिकडं होऊ शकते किंवा काय की प्रॉब्लेमचं स्टेटमेंट फक्त बदलू शकते. बाकी वेगवेगळ्या प्रॉब्लेममध्ये लॉजिक तुम्हाला अशाच प्रकारचं लावायचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित करायची आहे. ओके. अशाच प्रकारचे खूप सारे या ठिकाणी तुमच्याकडे स्टेटमेंट येतील. आता काय म्हणते? फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ. पहिलं ट्रूथ व्हॅल्यू काढा म्हणते. बरं, मग आता काय? 14 इज अ कॉम्पोजिट नंबर. मग इथे लिहा पी. लेट पी बी द 14 इज कंपोजिट
नंबर. शॉर्टकटमध्ये लिहितो मी कंपोजिट नंबर क्यू. क्यू काय? 15 इज अ प्राईम नंबर. 15 इज प्राईम नंबर. ओके, कशाने जोडले? पी और क्यू. 14 इज अ कंपोजिट नंबर और 15 इज अ प्राईम नंबर. मग आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज, पीची ट्रूथ व्हॅल्यू पाहू. 14 हा कंपोजिट नंबर आहे का? हो आहे. कंपोजिट नंबर म्हणजे कोणता? ज्याला स्वतःने भाग जातो, ज्याला एकने पण भाग जातो आणि स्वतः आणि एक सोडून दुसऱ्याने पण भाग जातो, त्याला काय म्हणणार? कॉम्पोजिट. प्राईम म्हणजे कोणता? ज्याला फक्त एकने आणि स्वतःनेच भाग जातो, तो कोणता? प्राईम. इव्हन प्राईम कोणता आहे? एकच आहे. कोणता? 2. याला फक्त स्वतःने आणि 1ने भाग जातो. पण ज्या नंबरला स्वतः आणि 1ने सोडून दुसऱ्याने भाग जातो त्याला कोणता नंबर म्हणणार? कॉम्पोजिट. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? टी. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी. पी काय आहे? हे. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज व्हॉट? टी. क्यू. 15 इज अ प्राईम नंबर. 15 हा प्राईम नंबर आहे का? ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज फॉल्स. कारण 15 हा प्राईम नंबर नाही आहे. का प्राईम नंबर नाही आहे? कारण त्याला स्वतःने जातो, एकनेही जातो, 3नेही जातो, 5नेही जातो, स्वतः सोडून दुसऱ्यानेही जातो, त्यामुळे तो प्राईम नंबर आहे का? नाही. मग फॉल्स. मग आता हे जे स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंटमध्ये पी और क्यूमध्ये, ओके, पी काय आहे? ट्रू आणि क्यू काय आहे? फॉल्स. आणि आपला ऑरचा नियम काय आहे? बोथ आर ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज काय? फॉल्स. मग याची फायनल व्हॅल्यू जी आलेली आहे ती काय आलेली आहे? फॉल्स. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फायनल व्हॅल्यू. मग फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ, फायनल ट्रूथ व्हॅल्यू ऑफ धिस सेंटेन्स इज व्हॉट? फॉल्स. मग हे सेंटेन्स कसं झालेलं आहे? फॉल्स झालेलं आहे. नाही समजलं आम्हाला, नाही समजलं, समोर जाऊ. बरोबर आहे. मगा जे केलं तेच आत्ता करतोय. म्हणजे मगाशी आम्ही फक्त काय केलं? सिम्बॉलिक फॉर्म लिहिले. आता सिम्बॉलिक फॉर्म पण लिहायला लागलो आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण काढायला. ओके. नायदर 21 इज अ प्राईम नंबर, नायदर 21 इज अ प्राईम नंबर नॉर, नॉर मगासारखं झालं. इट इज डिव्हिजिबल बाय 3. मग याचे दोन वाक्य कसे करणार तुम्ही? पी 21 इज अ प्राईम नंबर, 21 इज प्राईम नंबर. क्यू, क्यू, क्यू काय करणार? इट इज डिव्हिजिबल बाय 3. इट इज म्हणजे कोण? 21. 21 इज डिव्हिजिबल बाय 3. नॉट डिव्हिजिबल बाय असतं तर नॉट घेतलं असतं का? नाही. आता हे कनेक्ट कशानं होणार? तिथं तर ऑर पण नाही आहे का नाही? अँड पण नाही. नॉर आहे तर नॉरचा ऑर घ्यायचा का? नाही. मगच पाहिलं आम्ही. अँड, अँड 21 हा प्राईम नंबर नाही आणि हा डिव्हिजिबल बाय 3 पण नाही, असं त्याचं म्हणणं आहे. आणि शब्द वापरा लागेल. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय झाला? की 21 हा प्राईम, 21 इज व्हॉट? प्राईम नंबर आपण घेतलं. आणि तिथं काय म्हणते? नाही. मग नॉट लावला. बरोबर आहे. अँडनं जोडला. इट इज डिव्हिजिबल बाय 3 म्हणते आणि इथं काय म्हणते? नॉर. नॉर म्हणजे नाही आहे. म्हणजे इट इज नॉट डिव्हिजिबल बाय काय? 3. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हां, सगळ्यात महत्त्वाची. बरोबर आहे. मग असं का लिहिलं? पहा, आपण काय घेतलं? 21 इज प्राईम नंबर. पण तिथं काय म्हणते? नायदर प्राईम. मग त्यामुळे नॉट लावला. 21 इज डिव्हिजिबल बाय 3. पण तिथं काय म्हणते? तिथं त्या वाक्यात, बाकी खरं काय आणि खोटं काय सध्या विचार करू नका. तिथं तो काय म्हणते? इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. आम्ही लिहिलं डिव्हिजिबल बाय 3. मग त्याचं नॉट करायचं. नॉट टाका. मग धिस इज व्हॉट? सिम्बॉलिक फॉर्म. बरं, आता शांतते ना. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी. पीची ट्रूथ व्हॅल्यू 21 प्राईम नंबर आहे का? नाही, कारण त्याला 7नं भाग जाते, 3नं भाग जाते. इज फॉल्स. शांततेने लक्षात घ्या. इज काय आहे? फॉल्स. झालं. मग आता आम्हाला निगेशन पी काढायचं. निगेशन पी काय येणार? देअरफोर निगेशन पी इज इक्वल टू व्हॉट? ट्रू. देअरफोर निगेशन पी व्हॅल्यू काय? निगेशन पीची ट्रू येणार. ओके. मग या ठिकाणी हे इंडिकेट करते की निगेशन पी इज व्हॉट? ट्रू. एक सेकंड, प्रॉपर लिहू त्याला आपण.
झालं. ओके, समोर खालीच लिहू. मग या ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज 21 इज डिव्हिजिबल बाय 3. आपण पी आणि क्यूवरच बोलायला लागलो, निगेशन पी आणि निगेशन क्यूवर बोलायला नाही. इज क्यू इज डिव्हिजिबल बाय 3. 21 डिव्हिजिबल बाय 3 आहे का? हो. त्याला 3 ने भाग जातो का? हो. मग आता पहा, या ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज फॉल्स आहे, एफ आहे एफ. मग ट्रूथ व्हॅल्यू ऑफ निगेशन पी जर तुम्ही हे लिहिणार निगेशन पी अँड निगेशन क्यू, तर खाली लिहिताना पी आहे एफ, तर निगेशन पी काय राहणार? ट्रू. हे अँड क्यू काय? ट्री पण टी, पण निगेशन क्यू काय? फॉल्स. पी काय? फॉल्स, पण निगेशन पी काय येणार? ट्रू. डायरेक्ट लिहिला आम्ही, इथं लिहायला गरज नाही आम्हाला. बरोबर आहे. या ठिकाणी पहा, पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? फॉल्स आहे, कारण तो प्राईम नंबर आहे का? नाही. झालं. 21 डिव्हिजिबल बाय 3, 21 डिव्हिजिबल बाय 3 आहे का? हो. मग ते झालं ट्रू. पण आम्हाला सिम्बॉलिकली पी हा नॉटमध्ये पाहिजे. पी काय आहे? फॉल्स. फॉल्सचा नॉट काय होते? ट्रू. क्यू काय आहे? क्यू काय आहे? ट्रू. आणि क्यूचा नॉट काय होते? फॉल्स. मग आता या ठिकाणी आम्हाला माहिती आहे अँडचा रूल काय आहे? बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. मग बोथ आर ट्रू आहेत का? नाही. मग याचं फायनल आन्सर काय आलं? फॉल्स. शांततेने लक्षात घ्या, कसं लिहायचं आपण ते मगाशीच पाहिलेलं आहे. ओके, प्रॅक्टिस तुम्हाला करून पाहावी लागणार, व्यवस्थित विचार करून पाहावं लागणार. नाही आलं विचारा, कन्फ्युजन होणार, कारण लॉजिक हे म्हणजे डोकं लावावं लागणार. डोकं असलं तरच लागणार. पहा आता काय म्हणते, 2 इज द ऑनली इव्हन प्राईम नंबर. मग या ठिकाणी पी घ्या. 2 इज ऑनली इव्हन प्राईम नंबर. खरं आहे का? हो, खरं आहे. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज ट्रू. ओके, हे लिहून टाकलं. नंबर अँड वापरला. 5 डिव्हिजिबल बाय 26. 5 डिवाइड्स 26. क्यू 5 डिवाइड्स 26 म्हणजे 5 ने डिवाइड होऊ शकते 26. होऊ शकते का? नाही. 26ला 5 न पूर्ण भाग जातो का? नाही. ओके, मग या ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज काय? फॉल्स. हे खरं आहे का खोटं आहे? खोटं नाही, म्हणून काय लिहिलं? फॉल्स. हे खरं आहे का खोटं आहे? प्राईम नंबर आहे का ऑनली? हो. 2 एकमेव असा इव्हन नंबर आहे की जो प्राईम आहे. बाकी कोणताच इव्हन नंबर प्राईम नाही आहे, बाकी सगळे ऑड नंबर प्राईम्स येतं. ओके, मग या ठिकाणी काय लिहिलं आपण? एफ. मग आता आम्हाला कशाने जोडायचे? हे पी अँड क्यू, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म पी अँड क्यू. काय आलं? पी काय? ट्रू, कारण नॉट वगैरे कुठं तर काही नाही वापरला. अँड क्यू काय? फॉल्स. अँड वापरला. बोथ आर ट्रू आहेत का? नाही. म्हणजे फायनल आन्सर काय आलं? फॉल्स. म्हणजे या स्टेटमेंटचं फायनल आन्सर जे आहे पूर्णच्या पूर्ण स्टेटमेंटचं काय आलेलं आहे? फॉल्स. पूर्ण स्टेटमेंटचं. हालाकी त्यामध्ये एक खरं आहे एक खोटं आहे, पण आणि वापरल्या गेलेलं असल्यामुळं पूर्णच्या पूर्ण काय आलेलं आहे? फॉल्स. पूर्ण स्टेटमेंटचं उत्तर फॉल्स आहे. हे काय म्हणते की बाबा रे, या स्टेटमेंटचं फायनल आन्सर काय आहे? फॉल्स. मग यातलं हे तर खरं आहे, पण आणि शब्द वापरलेला असल्यामुळे हे खोटं आहे. मग आणि काय म्हणते? एक खरं आहे आणि दुसरं खोटं असेल ना, तर मी काय आहे? खोटा हो. सिम्पल कन्सेप्ट. ओके, मग आता या ठिकाणी नेक्स्ट प्रॉब्लेम समोर कळते तुम्हाला. आता समोर कळते. आता सांगा काय घ्याल? पी 64 इज परफेक्ट स्क्वेअर. सांगा 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर आहे का? हो. मग पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज वॉट? टी, कारण तो परफेक्ट स्क्वेअर आहे. क्यू 46 इज प्राईम नंबर. 46 इज प्राईम नंबर. सांगा 46 प्राईम नंबर आहे का? 46ला 1 न भाग जातो. हो. 46 स्वतःन जातो. हो. दुसऱ्यानं जातो. हो. 23 न जाते. अजून कशाने जाते का? 1 शिल्लक न जाते ना, म्हणजे तो प्राईम आहे का? नाही. मग या ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज काय? फॉल्स. कशाने जोडलेले तर? ऑर, म्हणजे पी ऑर काय आहे? क्यू. मग पी ऑर क्यू मध्ये पहा आता एक ट्रू आहे, ऑर एक काय आहे? फॉल्स आहे.
ऑरचं म्हणणं काय बोथ आर फॉल्स आहेत का नाही, म्हणजे मी काय हो ट्रू, म्हणजे या पूर्ण इक्वेशनचं व्हॅल्यू ट्रू आली. हे जे पूर्ण इक्वेशन आहे हे याची व्हॅल्यू काय आली फॉल्स आणि याची व्हॅल्यू काय आली ट्रू, बरोबर आहे. मग याच्यामध्ये एक खोटं आणि एक खरं आणि एक खोटं होतं तर फॉल्स आली. याच्यामध्ये एक खोटं आणि एक खरं आहे तर ट्रू आली. खोटं खरं फॉल्स आलं उत्तर, खोटं खरं किंवा खरं खोटं तर ट्रू आलं उत्तर. कसं काय असू शकते, तर कनेक्टिव्हचा फरक पडला. अँड दोन्ही ट्रू लागतील, एक खोटं आणि एक खरं चालणार नाही. ऑर एक खोटं एक खरं असलं तरी आम्ही काय समजणार, त्याला ट्रू समजणार. ओके झालं. नेक्स्ट आता फायनल फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला सिम्बॉल आहे म्हणून या ठिकाणी अवघड वाटू शकते पण फार सोपं आहे. 3 + 5 इज ग्रेटर दॅन 7. मग P इज वॉट, 3 + 5 ग्रेटर दॅन 7. 5 आणि 3 + 5 किती होतं 8. 8 मोठे आहेत 7 पेक्षा, हो का, हो. मग ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P इज ट्रू. क्यू इफ अँड ओनली इफ, फक्त आणि फक्त तेव्हा म्हणजे काय वापरलं मी, इफ अँड ओनली इफ, बरोबर आहे. इफ अँड ओनली इफ, फक्त आणि फक्त तेव्हाच. किंवा 4 + 6 इज लेस दॅन 10. 4 + 6 इज लेस दॅन 10. मग सांगा 4 आणि 6 किती जातं 10. 10 लहान आहेत 10 पेक्षा, असं असू शकते का, मीच माझ्यापेक्षा लहान असं असू शकते का, नाही. त्यामुळे हे काय फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज फॉल्स. हे काय आहे क्यू. आम्हाला जे भेटलेलं आहे ते काय भेटलेलं आहे हे. मग पीची व्हॅल्यू काय भेटली ट्रू. इफ अँड ओनली इफ हे काय भेटलं फॉल्स. मग डबल इफ अँड ओनली इफचं म्हणणं काय होतं, बोथ आर सेम. इफ अँड ओनली इफ इज बाय कंडिशनल, इफ अँड ओनली इफ इज वॉट ट्रू. बोथ आर सेम आहेत का, नाही. मग हे काय आलं फॉल्स. मग या ठिकाणी सिम्पल आहे, एकदम सोपं आहे, फार काही अवघड नाही आहे. तुम्हाला या ठिकाणी विचार करावा लागेल. आता आपलं राहिलेलं आहे तिसरं काय म्हणते, इट इज नॉट ट्रू दॅट 4 + 3i इज अ रिअल नंबर. 4 + 3i इज अ रिअल नंबर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर ही आहे की त्याच्यामध्ये 2 वाक्य आहेत का, एक वाक्य चेक करा. चला P इट इज नॉट ट्रू दॅट हे वाक्य आहे का, नाही, तो नॉट आहे. आणि 4 + 3i इज अ रिअल नंबर वाक्य आहे का, हो. स्टेटमेंट आहे का, हो. डिक्लेअर केलेलं आहे का, हो. काय डिक्लेअर केलेलं आहे, 4 + 3i इज रिअल नंबर, बरोबर आहे. मग 2 वाक्य आहेत का, नाही. कनेक्टिव्ह येईल का, नाही. मग काय निगेशन P, बरोबर आहे. पण आम्हाला याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची. मग या ठिकाणी पहा शांततेने आता, या ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P इज फॉल्स. कारण हा नंबर रिअल आहे का, नाही. कॉम्प्लेक्स नंबर आहे. आपण गेलं कॉम्प्लेक्स नंबर शिकवलं होतं. Z = x + iy, बरोबर आहे. याची व्हॅल्यू काय आहे फॉल्स. पण या ठिकाणी Pची व्हॅल्यू फॉल्स आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये काय वापरावं लागणार आहे, सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, नॉट. निगेशन P. का निगेशन P येईल, कारण या ठिकाणी काय आहे नॉट आहे. इट इज नॉट ट्रू दॅट, इट इज नॉट ट्रू दॅट, इट इज नॉट ट्रू दॅट. हे खरं नाही आहे की हा रिअल नंबर आहे, हे खरं नाही आहे की हा रिअल नंबर आहे, बरोबर आहे. हे खरं नाही आहे की हा रिअल नंबर आहे, हा रिअल नंबर आहे, खरं आहे का, नाही. मग निगेशन P P काय आहे फॉल्स आहे. आणि निगेशन फॉल्सचं निगेशन काय होते ट्रू. मग हे खरं आहे ना, हे खरं आहे. किंवा तुम्ही इथं या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की 4 + 3i हा रिअल नंबर आहे, काय फॉल्स आहे, खोटं आहे. कारण तो कोणता नंबर आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे. पण इथं त्यांना अगोदर सांगितलं काय, इट इज नॉट ट्रू दॅट, की हे खरं नाही आहे. काय खरं नाही आहे, की हा कोणता नंबर आहे, रिअल नंबर आहे. हा रिअल नंबर आहे, हे या ठिकाणी खरं नाही आहे. म्हणजे ते ट्रू स्टेटमेंट आहे. फायनल आन्सर पण काय आलं, ट्रू आलं. इथं दिसताना तुम्हाला फॉल्स दिसला, कोण फॉल्स दिसला, P. पण फायनल तिथं आम्हाला सिम्बॉलिकली लिहिलं तर काय आलं, निगेशन P, कारण त्याच्यामध्ये काय आहे नॉट. मग या ठिकाणी ट्रू आलं. ट्रू काय आलं, खरं आहे. खरं आहे का, हे खरं आहे की 4 + 3i हा रिअल नंबर नाही आहे. खरं आहे ते, कारण तो कोणता नंबर आहे, कॉम्प्लेक्स नंबर. मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला शांत डोक्याने या ठिकाणी समजून घ्यावं लागेल आणि प्रॅक्टिस करावी लागेल. कोणतं वाक्य जर समजा तुम्हाला अवघड जात असेल तर मला
व्हॉट्सॲपवर मॅसेज करा, मी तुम्हाला ॲन्सर पाठवेल. ते जे वाक्य असेल ते लिहून पाठवा, क्वेश्चन लिहून पाठवा, मी तुम्हाला ॲन्सर सांगेल. लिहून घ्या व्यवस्थित आणि अभ्यास करा.